माझ्या आईवडिलांवर बोलायला तुम्हाला शरम वाटली पाहिजे। माझ्या हिंदुत्वावर माझ्या स्वर्गीय वडिलांना अभिमान, मात्र आपला मुलगा रशीद मामूंसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल। फडणवीसांचा घणाघात। मराठी माणूस आज अडचणीत दिसतो, मग 30 वर्ष कंचे खेळत होतात का? चुल्लू भर पानी में डूब मरो। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। अदानींशी दोस्ती करण्याएवढं मी अडाणी नाही। मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट येतील तेव्हा दोस्ती सुद्धा बघणार नाही। अदानींसोबतचे फोटो ट्विट करणाऱ्या अमित साठमांना राज ठाकरेंचं उत्तर। रसमलाई स्वतः सांगतोय की मुंबई महाराष्ट्राची नाही, पण फडणवीस म्हणतात की ते असं म्हणालेच नाही, तसा अर्थच होत नाही। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स, 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबईत आता श्वास घेणं हानिकारक, अशा पाट्या लावायच्या बाकी। मुंबईचं काही झालं तर फडणवीस नागपूरला आणि शिंदे साताऱ्याला जातील, उद्धव ठाकरेंचा टोला। वर्षानुवर्ष झोपडपट्टी धोकादायक इमारतींमध्ये राहण्यापेक्षा त्यांच्या खोकल्याचं कौतुक जास्त। स्वतःच्या बंगल्यांना परमिशन, गरिबांच्या घरांमुळे पॉल्युशन। शिंदेंची उद्धव ठाकरेंवरती टीका। उद्धव ठाकरे कोत्या मनाचे। उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते। कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नव्हता, पण मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नव्हतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलेलं। ठाकरे माझ्याशी फोनवरून बोलायला तयार नव्हते। मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी उघडले आहेत, आता मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही। फडणवीसांकडून स्पष्ट। राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावरती। पुण्यात मनसेच्या उमेदवारांना भेटणार। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठी भेटी घेणार। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा भाजपला धक्का। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्षपदी, युतीमधून उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे। उपनगराध्यक्षांच्या निवडीनंतर अंबरनाथ नगरपालिकेत जोरदार राडा। भाजपा शिंदेंची शिवसेना आमने सामने। चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला। पिंपरीत विरोधी उमेदवाराच्या घरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा। विरोधात उभे हिम्मत राहण्याची कशी केली अशी धमकी दिल्याची डॉक्टर महिलेची तक्रार। विनयभंगाचाही आरोप। मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून राष्ट्रवादी आमने सामने। आमदार आणि विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले। इद्रिस नायकवाडींच्या उमेदवार मुलानं पैसे वाटल्याचा आरोप। लाडक्या बहिणींना 2100 देण्याबाबत अभ्यास सुरू। मंत्री उदय सामंतांची माहिती। तर लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे आता 2100 कधी देणार विचारतायत। आदित्य ठाकरेंना आता उत्तर। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई। 14 जानेवारीपूर्वी खात्यात डिसेंबर-जानेवारीचे 3000 जमा होणार। या बातम्यांच्या विरोधात तक्रारीनंतर निर्णय। राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा दिलासा। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कोर्टाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे समजणार। मुंबईच्या जुहू परिसरामध्ये 200 इमारतीतील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार। धोकादायक आणि झोपडपट्टीचा पुनर्विकास रखडल्यामुळे रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरामध्ये बहिष्काराचे बॅनर।